उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात, आपण थेट जाऊयात. प्रयत्न करतोय तिथं PMRDA, PWD, नॅशनल हायवे, MIDC आणि PMRD असे महावितरण या अशा सगळ्यांशी संबंधित तो विषय असताना आम्ही ताबडतोब जे रुंद कॉर्नर चौक वगैरे करायचे होते ते केलेले. हे सगळ्यांना माहिती. रस्ते करण्याच्या करता तिथं आता आम्ही वरनं 4 लेन फ्लायओव्हरची मंजुरी दिलेली आहे. तळेगाव टू चाकण आणि चाकण टू शिक्रापूर. आणि मी त्यांना असं म्हणत होतो की खाली 6 लेन आपण करूया. आता त्यांनी 4 लेनच मंजूर केलेलं आहे. मी त्यांना म्हणलं की तुमचं आता हे 4 लेनचं काम सुरू करा आणि नवीन एक 6 लेनचं अजून एक पथ म्हणजे रोड वाढवायचा, एक लेन वाढवायची अशा पद्धतीनं करा असं त्यांना सांगितलं. मधल्या काळात पाऊस सातत्याने होता. आता पावसाळा थांबल्यामुळं बरेचसे तिथले रस्ते आता PMRD ला जे सांगितलंय ते PMRD करणार आहे. MIDC ला जे सांगितलं ते MIDC म्हणजे त्यांच्या हातीत आहे. असे वेगवेगळे लोक. त्याच परिसरातला महत्वाचा प्रश्न तळेगाव शिक्रापूर रेल्वेचा जो मी त्याचा उल्लेख चांगला केला. 12 गावचा विरोध त्याला होतोय आणि शेतकरी म्हणतात की किती ठिकाणी जमिनी द्यायच्या, तर त्या संदर्भात राज्य सरकार काय का तू जरी राज्याचा मुख्यमंत्री असला ना बाळा, तरी देखील रेल्वे करण्याकरता, विमानतळ करण्याकरता, तुझ्या मेट्रो करण्याच्या करता, रिंग रोड करण्याच्या करता, रस्ते आता 4 पदरी कमी पडत नाही म्हणून ते 8 पदरी करण्याच्या करता, सबवे करण्याच्या करता, त्या किंवा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या करता ओपन स्पेस शोधून काढून तिथं दोन्ही पद्धतीनं कचरा विल्हेवाट लावण्याच्या करता, STP प्लांट बसवण्याच्या करता, त्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जागावी लागते. त्यामध्ये आमचाही नाईलाज आहे. आम्ही पण शेतकरी आहे. आम्हालाही वाटत नाही की शेतकऱ्यांना सारखा सारखा त्रास व्हावा. परंतु पूर्वीच्या काळामध्ये मातीमोल किमतीने जागा घेतल्या जायच्या. आज पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या हद्दीमध्ये ज्या पूर्वीच्या काळात वेगवेगळ्या विभागाने जागा घेतल्या त्यांना काय पैसे मिळाले त्याची आठवण काढा. आता आम्ही किमान त्याच्या रेडी रेकनरच्या 4 पट तरी रक्कम त्या ठिकाणी देतोय, जेणेकरून नाईलाजास्तव त्यांना ती जागा दिल्यावर त्यांचं त्या पैशातनं दुसरीकडे काही ना काही त्याला गुंतवणूक करता आली पाहिजे किंवा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे किंवा जमीन घ्यायची असेल तर त्याने जमीन घ्यावी. अशा पद्धतीनं आम्ही चाललेलो आहे. हे म्हणणं फार सोपं आहे की बाबा हे सारखी सारखी का घेता आणि मग करायचं कुठं? हवेत तर काय सगळ्या गोष्टी करता येत नाही. चिंचवड विधानसभा मतदारसंघात खरं तर 50,000 एखादी विचारा. माजी नगरसेवकाला सुद्धा आपल्याकडे दाद मागावे लागले. एक मिनिट, मध्ये जर 4 वर्ष ते नगरसेवकच नव्हते, तू 4 वर्ष जर पत्रकारच राहिला नाही तर तू प्रश्न विचारू शकतो? नाही विचारू शकत ना, कारण तू पत्रकारच नव्हता. तसं ते नगरसेवकच नव्हते. काय होतं, मी बोललो ना की तुम्हाला माझं तो शब्द खटकतो, पण आपण पण बोलताना विचारपूर्वक ते कंटिन्यू नगरसेवक असते आणि निवडणूक लागली असती आणि त्यांनी माझ्याकडे काही आणलं असतं तर तुझ्या म्हणण्याला तथ्य आहे. परंतु आता तुझ्या म्हणण्याला अजिबात तथ्य नाही. त्यामध्ये गेले 4 वर्ष सगळेजण प्रयत्न करतात पण सुप्रीम कोर्टामध्ये अत्यंत महत्वाचा अतिशय गंभीर मी निघून जाईल. माझ्या प्रश्नाला तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देणं माझं कर्तव्य. त्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत सगळे गेलो. अनेक राजकीय पक्ष देखील कोर्टात गेले. त्या काळामध्ये ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस ओबीसी घटक आहे आज संख्येने 53% आणि 450 समाज त्याच्यामध्ये मोडतो आणि यांना सगळ्यांना प्रतिनिधित्व मिळत नव्हतं. पुरुषांनाही मिळत नव्हतं, स्त्रियांना मिळत नव्हतं. फक्त SC आणि SC. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.